नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कावेरी सीड कंपनीची जी व्हेरायटी आहे कारल्यामध्ये 406 हे बघण्याकरिता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये उंदरी या गावाच्या बाजूचं हे गाव आहे. या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे कारलं लागत असते. तर आज आपण कावेरी सीड कंपनीचं 406 हे वाण बघण्याकरिता आलो. सर्वप्रथम मी तुम्हाला दादाचा परिचय करून देतो. दादा, तुम्ही थोडं आपलं जोरात नाव सांगाल? मी शिवनारायण नांदमा नखोत, वैरागड. गाव आपलं वैरागड वैरागड, तालुक्याचा चिखली, जिल्हा बुलढाणा. तर शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये वैराग या गावी आपण इथं आलेलो आहोत. आणि आपण कावेरी सीड कंपनीचं 406 बघतोय आज हे. तर याने हे किती पॅकेट लावलेलं आपण? 2 पाकिट लावलेले आहे. 2 पॅकेटची लागवड केलेली आहे. कधीची लागवड आहे ही? हे आपण गुढीपाडव्या दिवशी लागवड केली. गुरुवार दिवशी लागवड केली. आणि दुसरं वाण किती लागलेलं आहे तुमच्याकडे पुन्हा? आणि हे 10 पाकिट लावलेले आहेत. 10 पॅकेट दुसऱ्या व्हेरायटीचे लागलेलं आहे. आणि त्या 2 व्हेरायटी मध्ये किती म्हणजे लागवडीमध्ये हे अंतर आहे? म्हणजे अंतर 8-10 दिवसाचं अंतर आहे. 8 दिवसांतर. आपले 2 पाकिट उशिरा लावलेले आहेत, बरं. तरी सुद्धा त्याची म्हणजे माल सोबतच सुरू झाला. तर बघा शेतकरी मित्रांनो, यांनी लागवड मध्ये थोडंसं 8 दिवसाचं आपलं मागून लागवड केलेली आहे. परंतु यांचं असं म्हणणं आहे की सुरुवात जी झाली आहे हे सोबत सुरुवात झालेली आहे. आणि 406 आणि दुसरी जी व्हेरायटी आहे यांची सोबत यांची काढणी चालू केलेली आहे. ती काय वाटते, कसं उत्पादनाला आहे? उत्पन्न चांगलं आहे कावेरीचं पण. म्हणजे तुम्ही उत्पादन खुश आहे? हो, मार्केटमध्ये विक्रीसाठी मार्केटमध्ये भावही चांगले आहेत त्याला. भाव पण चांगले मिळत आहे. तर सोबतच आपले प्रतिनिधी पण आहे, यांचं नाव सतीश वैष्णव आहे. आणि काय वाटते तुम्हाला, व्हेरायटी कशी वाटते? व्हेरायटी कॅमेऱ्याकडे बघून सांगा. व्हरायटी चांगली आहे एकदम, रोगाला कमी पडती आणि यायला चांगली आहे, लांब आहे, काटेदार आहे पण, आणि मार्केटमध्ये चांगली चालते पण. बाकी इथं शेतकऱ्यांनी तुम्ही माल दिलेला आहे व्हेरायटी, ते खुश आहे का? हा, ते खुश आहे एकदम. ते म्हणतात आम्ही बाकी कारल्यापेक्षा हेले 5 रुपये रेट जास्त भेटवला, वरून ही कारला टाकवलो आम्ही वर निसर्गाच्या नंतर. बघा शेतकरी मित्रांनो, आपण जर बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी असाल आणि माझा व्हिडिओ जर बघून आले असाल तर मी सगळ्यांना विनंती करेल, जर तुम्ही आतापर्यंत 406 कावेरीचं लावलं जर नसेल तर तुम्ही हे आवर्जून तुमच्या शेतामध्ये लावा. तुम्हाला उत्पादन चांगलं मिळेल, भाव सुद्धा चांगला मिळेल. थोडं इकडे या, आज काढणी पण झालेली आहे, मी माल पण दाखवतो. बघा इथे एवढ्या पन्न्या इथे भरलेल्या आहे. इथं आपलं हे कावेरीचं 406 लागलेलं आहे. तर थोडं यांना पण विचारू, तुम्ही आता माल तोडताय या शेतातला, तर तुम्हाला काय वाटतं उत्पादन मध्ये? सांगा सांगा, तुम्ही सांगा, बोला ना. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय वाटतं याच्या उत्पादनामध्ये? चांगलं आहे, हा चांगले आहे. कावेरीचं उत्पादन चांगले. म्हणजे माल भरपूर निघतो. हा भरपूर निघतो. बघा शेतकरी मित्रांनो, यांचं असं म्हणणं आहे की हा जो माल इथे लागलेला हा 406चा माल आहे कावेरीचा. आणि यांचं म्हणणं आहे की हे नेहमी शेतात तोडणी करतात, तर दुसऱ्या वाहनापेक्षा कावेरीचं जे 406 आहे याचं उत्पादन जास्त आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये हे तुम्ही नक्की लावा आणि आपलं उत्पादन वाढून घ्या. धन्यवाद.